हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आपल्या चॅनलचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये बनवू शकतो अशा पद्धतीचे एक पाऊच दाखवणार आहे आणि हा पाऊच प्रत्येक ताईसाठी उपयोगी पडणार आहे। आणि हा पाऊच बनवण्यासाठी मी वेलक्रो वापरलेला आहे। तर तुमच्याकडे वेलक्रो नसेल तर मॅग्नेट बटन वापरायचं आहे। मॅग्नेट बटन सुद्धा जर नसेल तर तुम्ही प्रेस बटन वापरायचं आहे। तर तुमच्याकडे प्रेस बटन सुद्धा जर नसेल तर एका साईडला नॉट आणि एका साईडला बटन अशा पद्धतीने तो पाऊच करायचा आहे। म्हणजे मला असं सांगायचं आहे की जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर ती वस्तू बनवायची कॅन्सल नाही करायची। तर ती तुमच्याकडे वस्तू जर नसेल तर तुम्ही त्याऐवजी दुसरा कोणत्या पर्यायी गोष्ट वापरू शकतो ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि ती वस्तू बनवायची आहे। म्हणजे हा पाऊचच असं नाही, कोणतीही गोष्ट आपण बनवायला गेलो तर जी आपल्याकडे गोष्ट नाहीये त्याऐवजी आपण कोणती गोष्ट वापरू शकतो ह्या गोष्टीचा विचार करून ती गोष्ट बनवायची आहे। तर हा पाऊच मोजून अगदी 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होणार आहे आणि प्रत्येक ताईला सुद्धा उपयोगी पडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर चला मग बघूयात हा पाऊच कसा बनवायचा ते। आज आपण अगदी 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होईल असं पॉकेट करणार आहोत। तर त्यासाठी मी 15 इंच बाय 6 इंच असं मेजरमेंट घेतलेलं आहे। नंतर या कापडाची घडी घालायची आहे आणि कोपऱ्यातून 1 ते 1.5 इंच अंतर घेऊन थोडासा गोलाकार आकार द्यायचा आहे। कापडाला आकार देऊन झाल्यानंतर सेम मेजरमेंटमध्ये अस्तर घ्यायचं आहे आणि सरळ कापडावर ते अस्तर ठेवून अस्तरला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत आणि 1 ते 2 इंचाचा गॅप ठेवून आपण सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर जिथे आपला गोलाकार भाग होता तिथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि जो आपण गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून कापड पलटी करून घ्यायचं आहे। हे पॉकेट दिसायला जेवढं सिंपल आहे तेवढंच जास्त आपल्याला उपयोगी येणार आहे। त्याचा तुम्ही मल्टीपर्पज उपयोग करू शकता, पण मी हे खास आपले पॅड ठेवण्यासाठी बनवलेलं आहे आणि हे पॉकेट तुम्ही कोणत्याही कपड्याचं बनवू शकता। त्यासाठी कॉटनच पाहिजे असं काही नाहीये, जरी तुम्ही ब्लाऊज शिवून उरलेल्या कपड्यातून सुद्धा हे बनवू शकता किंवा ड्रेस वगैरे शिवलेले असला तरी त्याचं सुद्धा बनवू शकता किंवा तुमची एखादी जुनी वस्तू असेल आणि ती चांगल्या कंडिशनमध्ये असेल त्याचं कापड सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही नवीनच कापड वापरलं पाहिजे, आपण हे घरातच वापरणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं कापड वापरू शकता। गॅपमधून कापड पलटी करून झाल्यानंतर गॅपवरती आणि बाकी सगळीकडून आपण व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे। तर आता आपण अशा पद्धतीने कापडाची घडी घालायची आहे आणि दोन्ही साईडला वेलक्रो लावून घ्यायचा आहे। तर वेलक्रो लावताना बरोबर सेंटरला वेलक्रो लावून घ्यायचा आहे आणि वरचा वेलक्रो लावून झाल्यानंतर नंतर आपण खालचा वेलक्रो लावणार आहोत। म्हणजे बरोबर आपण मेजरमेंट घेऊन खालचा वेलक्रो लावून घ्यायचा आहे। तर हे पॉकेट तुमच्यापेक्षा तुमच्या मुलींसाठी जास्त उपयोगी ठरणार आहे, कारण पिरियड्स कधी येतील काही सांगू शकत नाही। तर अशा वेळेला आपल्याला पॅड कॅरी करायला लागतात। तर अशा वेळेला आपण पॉकेट तर सगळं घेऊन जाऊ शकत नाही किंवा 1-2 पॅड पेपरमध्ये गुंडाळून नेण्यापेक्षा अशा पद्धतीने पॉकेटमध्ये ठेवायचं आहे। त्यामुळे ते दिसायला सुद्धा चांगलं दिसणार आहे आणि कॅरी करायला सुद्धा चांगलं वाटणार आहे। किंवा आपण 1-2 दिवसासाठी प्रवासाला जाणार असतो अशा वेळेला आपल्याला शंका असते की येते की काय, अशा वेळेला आपण पेपरमध्ये ते पॅड घेऊन जातो, त्यापेक्षा अशा पद्धतीने पॉकेटमध्ये घेऊन जायचं आहे। म्हणजे ते दिसायलाही चांगले वाटते आणि आपल्याला कॅरी करायला सुद्धा चांगले वाटते, म्हणजे कोणाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही त्यामध्ये पॅड वगैरे आणलेले आहेत। वेलक्रो लावून झाल्यानंतर फक्त आपण दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर हे आपलं पॉकेट तयार झालेलं आहे। तर बघितलं ना, अगदी मधून 5 मिनिटांमध्ये तयार झालेलं आहे आणि किती युजफुल आहे। खरंच मला हे पॉकेट युजफुल वाटते की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे पॉकेट तुम्ही बनवणार की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे मला हक्काने सांगा। तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ती वस्तू कशी करायची हे दाखवेन। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।